नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी बीन्सची तर अगदी सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने बीन्सची भाजी नक्की बनवून पहा. तर पहा, आता या ठिकाणी मी बीन्सचे असे मागून पुढून दोन्ही साईडने टोकं काढून घेते. हे पहा, आणि हातानेच असे तोडून घेणार आहे बीन्स. हाताने तोडल्याने काय होतं, त्यातले आपल्याला घाण असेल तर दिसतं. कापू देखील शकता तुम्ही. हे पहा, छान अशी मस्त बीन्स घेतलेले आहे मी. सर्व बीन्स तोडून घेतलेले आहे. पहा, त्या डिशमध्ये काढून घेतलेले आहे. आता साहित्य काय काय लागतं ते पाहूया. टमॅटो 2, कोथिंबीर, कांदा घेतला 1 वाटी, लसूण घेतला आहे बराचसा, चंकिंग मसाला, हळद, लाल तिखट, गरम मसाला घेतलेला आहे थोडासा. आता फोडणी देऊयात भाजीला. कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे मी. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी देखील छान फुललेली आहे. आता त्यामध्ये जिरं घालूयात. जिरं मोहरीची मस्त अशी फोडणी बसलेली आहे. पहा, आता त्यामध्ये आपण लसूण घेतला होता, बराचसा लसूण घेतला आहे, ठेचून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया. पहा, थोडंसं असं परतला की आपण त्यामध्ये एक मोठा कांदा कापून घेतला होता बारीक, तो घालून घेऊयात. तो देखील छान असा मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे पहा, व्यवस्थित तसं परतून घेऊया आता कांदा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपी दिसतील. पहा, हलका सोनेरी रंगावर आपला कांदा परतलेला आहे. मस्त असं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण टमॅटो घालणार आहोत. त्या ठिकाणी 2 टमॅटो कापून घेतले होते बारीक, ते टमॅटो यामध्ये घालून घेते. ते देखील मीडियम फ्लेमवर छान असे परतून घ्यायचे आपल्याला. टमॅटो परतल्यानंतर छान असं परतला आहे. पहा, त्यामध्ये थोडंसं मीठ घालते, जेणेकरून टमॅटो मऊसूत अजून पण छान असा मस्त परतून जाईल. आपला टमॅटोचा कच्चापणा निघून जाईल सर्व. आता टमॅटोमध्ये छान असं परतला आहे आपला टमॅटो. त्यामध्ये मसाले घालूयात आपण. पहा, आपण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाल्यामध्ये घालून घ्यायचे. आता हळद घातलेली आहे, किचन किंग मसाला, लाल तिखट घालते चवीप्रमाणे, तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट. गरम मसाला घातलेला आहे, धने पावडर घातलेले आहे. पहा, ते सर्व मसाले छान असे मिनिटभरासाठी फक्त तेलावर परतून घेऊया. पहा, मस्त असे परतले की त्यामध्ये आता आपण जी बीन्स घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली होती मी, ते आता बीन्स सर्व यामध्ये घालून घेऊयात आणि छान अशी हलवून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून मसाला सर्व मिक्स होईल भाजीमध्ये. पहा, डब्याला त्याच भाज्या बनवून कंटाळा असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. भाजी खूप छान लागते चवीला. आता यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घालते मी. 2 ते 3 चमचे मी 3 चमचे कूट घातलेला आहे. त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं हलवून घ्या व्यवस्थित. पहा, पाण्याचा आपण जास्त वापर नाही करणार यामध्ये. अगदी थोडीशी लपतपीत अशी करते, जास्त पातळ नाही करणार आहे मी. हे पहा, थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकते, फक्त अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे. पहा, मस्त पाणी घालून झालेलं आहे भाजीत. आता आपण यावरती झाकण ठेवून 15 मिनटात आपली भाजी तयार होणार आहे. मीडियमच गॅस ठेवायचा आहे आणि 15 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आपल्याला. झाकण ठेवून दिले आहे तर 15 मिनटानंतर पुन्हा तुम्हाला उघडून दाखवते मी. पहा, मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. पहा, हे पहा, आपली फरसबीची भाजी तयार झाली आहे. तर मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
वरून कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. आता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीबरोबर देखील खाऊ शकता. खूप छान लागते. हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. मी तुम्हाला एक खास हे करून दाखवते. पहा, एकदम मस्त अशी झालेली आहे भाजी. पाहू शकता तुम्ही. शिजली देखील आहे छान. कशी वाटली रेसिपी मला नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.